नमस्कार, मी प्राची शिरकर. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम प्रहारकडून गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. हिंदू संस्कृतीतील 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि आपल्या मराठी नववर्षाची चैतन्यमय सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू नववर्षाचं स्वागत आपण गुढी उभारून आनंदाने करतोच, पण या दिनाचं आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्व सुद्धा तितकंच खोल आहे. या तिथीचा आणि आपल्या वास्तूचा काही संबंध आहे का? किंवा गुढीपाडव्यालाच वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार सर्वाधिक जास्त का असतो? या सर्वच प्रश्नांवर आज आपण चर्चा करण्यासाठी बोलावलेलं आहे, ज्यांना गेली 10 वर्षांपासून भारतामध्येच नाही तर भारताबाहेर देखील दुबई सारख्या शहरांमध्ये या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. असे वास्तुशास्त्र तज्ज्ञ आणि ज्योतिषाचार्य शुभम शास्त्री आपल्यासोबत आहेत. सर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. नमस्कार मॅडम, आणि इतकं चैतन्य ओळख करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. गुढीपाडव्याला स्वयंसिद्ध मुहूर्त मानलं जातं, म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक का मानलं जातं? चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि पुराणानुसार असं मानलं गेलं आहे की या विशिष्ट दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची रचना करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या दिवसाला कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी कुठला विशिष्ट मुहूर्त किंवा ग्रहस्थिती बघावी लागत नाही, कारण या दिवशी कुठलंही कार्य केलेला प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते. म्हणून या गुढीपाडव्यासारख्या शुभ मुहूर्ताला स्वयंभू शुभ मुहूर्त असं म्हटलं गेलं आहे. गुढीपाडव्याला नवीन घरात प्रवेश करतो किंवा एखाद्या वास्तूची खरेदी करतो, तर हे शुभ का मानलं जातं इतकं? येस, हे अत्यंत शुभ मानलं जातं, कारण जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की गुढीपाडव्यासारख्या स्वयंसिद्ध मुहूर्ताला ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टीची रचना केली. तर आपल्याला आपली वास्तू निर्माण करणं म्हणजे हे एक प्रकारे आपल्यासाठी हे आपली एक स्वतःची सृष्टी निर्माण करण्यासारखंच आहे. त्यामुळे या दिवशी कुठल्याही प्रकारची नवीन वस्तू किंवा वास्तू खरेदी करणं किंवा त्या वास्तूमध्ये आपण पदार्पण करणं, आपली वास्तू आपल्या हिशोबाने आपण रचना करणं, नवीन धातू, नवीन गाडी, वाहन काही घेणं हे अत्यंत शुभ आहे. याच्या हिंदू शास्त्रानुसार आपण अशी कुठल्याही वस्तू आपण गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण घेत आहोत, म्हणजे आपण आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा आगमन करत आहोत. म्हणजे नवीन वस्तू हे खरेदी करणं हे साक्षात लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थान देण्यासारखं आहे. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी अशा प्रकारची कुठलीही नवीन वस्तू, नवीन धातू किंवा नवीन वास्तूमध्ये सुद्धा पदार्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. या दिवशी वास्तुशांती केल्याने घराला कोणता लाभ होतो? जसं गुढीपाडवा हे 3.5 मुहूर्तांपैकीचा एक सुंदर मुहूर्त आहे. जसं आपण म्हटलं की स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. तर या दिवशी जर आपण घरामध्ये आपल्या नवीन घरामध्ये पदार्पण करून आपण एखाद्या घरामध्ये वास्तू शांती करत आहोत, तर मंत्रोच्चारणाद्वारे घरामध्ये जी सूक्ष्म ऊर्जा आहे ती कमी करून घरामध्ये सकारात्मकता वाढते. आणि सकारात्मक वाढल्याने घरामध्ये आपोआप आपण महालक्ष्मीचा आणि कुबेराचा आपल्या घरामध्ये आपण आगमन करतो, आपल्या देवतांचं घरामध्ये आगमन करतो. म्हणजे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि म्हणजेच ते घर आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभकारक व्हावासाठी म्हणून आपण त्या दिवशी वास्तुशांती आणि गृहप्रवेश करणे अत्यंत लाभकारक आहे. कारण जसं म्हटलं की गुढीपाडवा हे आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. जर तुम्ही विचार करा तर हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आपण इतक्या सुंदर पद्धतीने देवांच्या आणि मंत्रोच्चारणे आपण जर सुरुवात करत आहोत, तर म्हणजे नक्कीच आपलं संपूर्ण वर्ष हे आनंदाने, सुखाने आणि यशाने प्राप्त होण्यासाठी म्हणून घरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी हे आपण घरामध्ये वास्तुशांती आणि गृहप्रवेश करणं हे अत्यंत लाभदायक आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला वास्तूमध्ये कोणते बदल केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येईल? येस, नक्कीच. जसं आपण म्हणतो की घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर जसं आपलं घर आहे किंवा आपली घराचा मुख्य दरवाजा आहे, तर कधीही मुख्य दरवाजाला गुढीपाडव्याच्या दिवशी गंगाजल शिंपडून त्याला स्वच्छ करून घेणे आणि शुद्ध चंदनाने आपल्या घरच्या मुख्य दरवाजावरती शुभलाभ लिहून एक स्वास्तिक काढणं हे अत्यंत शुभ आहे. आणि स्वास्तिक हे आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे सगळ्यात महत्वाचं चिन्ह आहे, जे आपल्या मुख्य दरवाजावरती एनर्जीचा फ्लो वाढवतो. तसंच जसं सांगितलं गेलं की वास्तूला उंबरठ्याला हळदीचं लेपन करून एक छान कोहळा घेऊन कोहळ्यावरती कापूर ठेवून कापूर पेटवून संपूर्ण मुख्य दरवाजावरनं 3 वेळा ओवाळून कोहळा हे दरवाजावरती फोडणं हे अत्यंत शुभ आहे. कारण कोहळा एक प्रकारे बली दिली जाते. बली देऊन म्हणजे शुभ कार्य, घरावरची जी वाईट
नकारात्मक ऊर्जा असेल ती ऊर्जेची दृष्ट काढण्यासाठी म्हणून पोळा फोडून त्या दिवशीचा नवीन आगमन करणं हे अत्यंत चांगलं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी, खास करून गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याची पानं लावतो किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण लावतो. याचा वास्तुशास्त्रानुसार काही संबंध आहे? येस, वास्तुशास्त्रानुसार आपला मुख्य दरवाजा जो आहे तो फक्त प्रवेशद्वार नसून तो एक म्हणतात ना एक ऊर्जेचं एक साधन आहे. त्यामुळे मुख्य दरवाजाला आपण झेंडूची फुलं लावणं किंवा आंब्याचे तोरण लावणं हे अत्यंत शुभ आहे, कारण ते आपल्या वास्तूमध्ये एक सकारात्मकता ऊर्जा प्रदान करते. तुम्ही जर बघितलं बऱ्याच ठिकाणी कुठल्याही शुभ प्रसंगी शुभ समारंभामध्ये झेंडूच्या फुलांचा वापर आपण जास्त करतो, कारण झेंडू हे घरामध्ये एक सुंदर आणि सूक्ष्म वातावरण निर्माण करते आणि आंब्याची ढाळ जी आहे ती आंब्याची ढाळ आपल्या वास्तूमधली सूक्ष्म ऊर्जा ही कमी करून आरोग्य दृष्टिकोनाने सुद्धा आपल्या घरामध्ये एक चांगली ऊर्जा व्हावी यासाठी म्हणून आंब्याचा ढाळ सुद्धा वापर केला जातो. तुम्ही बऱ्याच वेळेस पूजेमध्ये बघितलं असेल की आंब्याचा ढाळ हे कळशवरती पण स्थापन करतो, कारण कळश स्थापन करण्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आगमन करत आहोत. लक्ष्मीचं स्थान आपल्या वास्तूमध्ये आपण करत आहोत. त्यासाठी म्हणून झेंडूची फुलं आणि आंब्याच्या ढाळाचं तोरण हे शुभ प्रसंगी किंवा गुढीपाडवा किंवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्ताला घरामध्ये लावणं हे अत्यंत शुभ आहे. मी तर असं म्हणेन प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आठवड्यातून एक दिवस मंगळवार किंवा शुक्रवारी आंब्याची ढाळ हे घराच्या बाहेर लावणं हे अत्यंत शुभ आहे, कारण मंगळवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस जे आहेत आपल्या कुलदेवीचे किंवा लक्ष्मीचे दिवस मानले गेले आहेत. जेणेकरून हे जर आपण आपल्या घरामध्ये असं प्रत्येक आठवड्याला लावलं तर आपण घरामध्ये लक्ष्मीचं आगमन हे आपण आपल्या घरामध्ये करत आहोत या भावनाने आपण हे घरामध्ये आपण वापर केला पाहिजे. आपण घराबाहेर गुढी उभारतो, पण त्याचा अंतर्गत ऊर्जेशी काही संबंध आहे? तुम्ही जर पाहिलं तर आपण जेव्हा गुढी उभा करतो किंवा गुढीला जेव्हा तयार केलं जातं तर गुढीला तयार करण्याची विशिष्ट पद्धत आहे. एक सुंदर पद्धतीने आपण तयार करतो. ती कशी? तर तुम्ही पाहिलं तर गुढीच्या खाली गुढी उभा करण्या अगोदर खाली एक विशिष्ट पद्धतीने एक चौरंग किंवा पाट मांडला जातो, कारण पाट मांडणं म्हणजे एक प्रकारे वास्तूमध्ये स्थैर्य निर्माण करण्यासारखं आहे. त्यानंतर त्या गुढीला रेशमी साडी लावून तयार केलं जातं. त्यानंतर त्यावर कलश उभा केला जातो. साडी म्हणजे काय तर वैभव आहे, सुंदरतेचं एक प्रतीक आहे. त्यानंतर त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा कलश उभा केला जातो. कलश म्हणजे काय तर यश प्रदान करणे आहे. तुम्ही प्रत्येक कुठल्याही मंदिराला बघा, कलश म्हणजे काय तर यश आहे. बरेच लोक प्रत्येक वेळेस झेंडा घेतात, केशरी कलर झेंडा घेऊन मंदिराला कळशावर बांधतात, कारण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यश प्रदान करायचं असतं. म्हणून कळश लावणं म्हणजे एक प्रकारे तो यश आहे. त्यानंतर त्याला कडुलिंबाचा पाला लावला जातो. कडुलिंबाचं पाला हे घरामध्ये वास्तूमध्ये आरोग्य स्थिरता निर्माण करते. त्यानंतर बताशे लावले जातात, कारण बताशे म्हणजे काय तर माधुर्य आणि मधुर वाणी, म्हणजे आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचं एक मधुर संबंध असलं पाहिजे, प्रत्येकाचं नातं हे खूप माधुर्याप्रमाणे असलं पाहिजे म्हणून, आणि मधुर वाणी असली पाहिजे म्हणून आपण बताशांचा वापर करतो. त्यानंतर गुढीला एक श्रीफळ वाहिलं जातं. श्रीफळ म्हणजे काय तर प्रत्येक शुभ कार्याला वापरणं म्हणजे श्रीफळ आहे. या श्रीफळांनी प्रत्येक कामाला यश प्रदान होते. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी म्हणून देवालाही श्रीफळ जसं वाटतं तसं गुढीलाही श्रीफळ व्हायला जाते. त्यानंतर एक सुपारी ठेवतो. सुपारी का तर सुपारी हे संकल्प आहे. कुठल्याही कामामध्ये आपण संकल्प करण्यासाठी आपण सुपारीचा वापर करतो. त्याचप्रमाणे आपण त्या गुढीला सुद्धा एक सुपारी व्हायला जातं. त्यानंतर हळदी कुंकू वाहिले जाते. हळदी कुंकू का वाहिला तर हळदी कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. त्या घरातील सुवासिनी स्त्री आहे, सुवासिनी स्त्रीने स्वतःला हळदी कुंकू लावून सुपारीला हळदी कुंकू वाहते, म्हणजे त्या गुढीला सौभाग्य प्राप्त होण्यासाठी, घरामध्ये सुखशांती प्राप्त होण्यासाठी त्या गुढीला पूजन करून, आरती करून, धूप अगरबत्ती दाखवून अशा प्रकारे एक गुढीची सजावणी सुंदरपणे उभी केली जाते. मग त्याचप्रमाणे ती जी ऊर्जा आहे, त्या गुढीची जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, सकारात्मक ऊर्जा ही आपल्या वास्तूमध्ये सुद्धा राहावी आणि प्रत्येक कार्यामध्ये आपलं यश प्राप्त व्हावं या उद्देशाने आपण ती गुढी सजवली जाते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्या गुढीचं पूजन केलं जातं. वास्तुशास्त्रानुसार गुढी उभारण्याची सुद्धा दिशा असते आणि त्याचं शास्त्र काय आहे? हो, हे नक्कीच आहे, कारण एखादी वास्तू
मध्ये एखाद्या वास्तूमध्ये आपल्याला जेव्हा गुढी उभी करायची तर गुढी उभी करताना एक विशिष्ट दिशा बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घरामध्ये देवतांना एक विशिष्ट जागा असली पाहिजे, त्याचप्रमाणे गुढीला सुद्धा एक विशिष्ट जागा असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. काही लोक दरवाजात गुढी उभी करतात, काही लोक गॅलरीला किंवा ग्रिलला बांधतात. हे अत्यंत चुकीचं आहे. त्यापेक्षा पाट मांडून पाटावरती गुढी उभी करणं हे अत्यंत शुभ आहे. तर ते कसे मांडावी, तर घरच्या पूर्व दिशेला ते मांडणं हे अत्यंत शुभ आहे. कारण पूर्व दिशेला कोण आहे, ते सूर्यदेवत आहे. सूर्यदेवत कोण आहे, तर आपल्या प्रत्येक दिनचर्याचे, प्रत्येक शुभ कार्याचे ते साक्षी आहे. त्यामुळे पूर्व दिशेला गुढी उभं करणं हे अत्यंत शुभ आहे. त्यातून जर गुढी आपल्या वास्तूतल्या ईशान्य दिशेला असेल, म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशेला, ईशान्य दिशेला असेल तर अत्यंत शुभ आहे. कारण ईशान्य दिशेला गुरुतत्व आहे आणि गुढी उभं करणं म्हणजे आपल्या देवतांना आपल्या वास्तूमध्ये जागा देणं, म्हणजे ते पण एक गुरुतत्वाचाच भाग झाला. त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेला गुढी उभे करणं हे अत्यंत शुभ आहे. आणि त्याचप्रमाणे गुढीची स्थापना आपल्या घरामध्ये दिशा पाहून पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला करून घ्या. आजच्या धावपळीच्या युगात फ्लॅट सिस्टम मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी, ज्यांच्या घरात वास्तू दोष आहे, तो निवारण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने काय सल्ला द्याल? हो, हे तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे की आजच्या मुंबई सारख्या शहरामध्ये, कुठल्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये वास्तूप्रमाणे प्रत्येक घर हे मिळणं अशक्य आहे. किंवा धावपळीच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी रचनाप्रमाणे करणं हे अत्यंत इम्पॉसिबल गोष्ट आहे. पण तरी सुद्धा एखाद्या घरामध्ये आपल्याला जर पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायची, पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्याला बॅलन्स करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ते घर अत्यंत स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. नको त्या अडगळ वस्तू वास्तूमध्ये ठेवू नये, बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू हे वास्तूमध्ये ठेवू नये. प्रत्येक आठवड्याला मंगळवारी किंवा शनिवारच्या दिवशी घरामध्ये मिठाने लादी पुसणं आणि मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करणं हे अत्यंत शुभ आहे, असं मी अगोदर पण सांगितलेलं आहे. त्यासोबत रोज घरामध्ये विष्णू सहस्त्र नामावली वाचणं आणि घरामध्ये धूप अगरबत्ती करणं हे अत्यंत शुभ आहे. आणि त्यातून जर गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा वाढवायची असेल तर मी म्हणेन प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये गणहोम करणं किंवा गणेश पूजन करणं हे अत्यंत शुभ आहे. कारण ज्या प्रकारे गणेश पूजन करत असताना पूजेमध्ये मंत्रोच्चारण होतात, त्या मंत्रोच्चारणामध्ये आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रदान होते. त्याने घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी कमी होऊन पॉझिटिव्हिटी वाढते घरामध्ये. त्यासाठी घरामध्ये गणेश पूजन करणं हे अत्यंत शुभ आहे. त्यासोबत जर घरामध्ये आपण सत्यनारायणाची पूजा केली, सत्यनारायण भगवानाची पूजा केली म्हणजे काय, तर विष्णूचं आगमन केलं. आणि जर आपल्याला मी असं म्हटलं की जसं आपल्याला लक्ष्मीचं घरामध्ये स्थिर हवी असेल तर विष्णूचं नामस्मरण करा. विष्णूंचं स्थान आपल्या वास्तूमध्ये तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील. त्यामुळे जर तुम्हाला संपूर्ण वर्ष ही सुख समृद्धी हवी असेल, प्रत्येक कामामध्ये यश हवं असेल तर गुढीपाडव्यासारख्या शुभ दिवशी तुम्ही गणेश पूजन केलं तरी चालेल. त्यासोबत जर तुम्ही सत्यनारायण पूजन केलं हे अत्यंत शुभ आहे. कारण सत्यनारायण पूजन मध्ये विष्णू सहस्रनामावली वाचल्या जाते. त्यामुळे विष्णूची स्तुती आहे, म्हणजे विष्णूंच्या 1000 नावांची स्तुती आहे, जे घरामध्ये सुखमय आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी फार मदत करते. अशा प्रकारे जर काही गोष्टी आपण जर दैनंदिन आपण जर पाळल्या तर घरामध्ये नक्कीच एक प्रकारे नवीन ऊर्जा आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये नेहमी. आजच्या या मुलाखतीमधून प्रहार प्रेक्षकांना गुढीपाडव्याचं आणि वास्तूचं नातं खोलवर सांगितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. ही गुढीपाडवा तुमच्यासाठी सुख, शांती आणि समृद्धीची असावी आणि तुमच्या प्रत्येक कार्याला यश प्राधान्य प्राप्त व्हावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.